हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बघा मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मिक्स पिठांचा कोथिंबीर असं पराठा घेऊन आलेले आणि अप्रतिम लागतो आणि नक्कीच एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप सुंदर लागतो आणि ह्याच्याबरोबर तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता। तर चला बघूया। तर तुम्ही साहित्य बघू शकता। आपण हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण आणि थोडंसं जिरं आणि मीठ आपण पिठामध्ये टाकणार आहोत। तर ह्या पद्धतीने हे बघा, आता हे भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं, त्याच्यामध्ये मी टाकते आता कोथिंबीर आणि हिरवी मिरची, सगळं हे वाटण मी एकत्र करणार आहे, लसूण जिरे। तर हे सगळं आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हे सगळं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडेसे आपण आता त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी तुम्हाला चवीपुरते जसं मीठ असेल त्याप्रमाणे हे घ्यायचे। जिरे सुद्धा, तर एक चमचाभर मी जिरा घेतलेला आहे। थोडंसं पाणी टाकून मी थोडीशी, जशी आपण ओली चटणी करतो त्याच पद्धतीने, पण पाणी वाढवलेलं आहे मी थोडं, कारण आपल्याला हे सगळं पिठामध्ये टाकायचं। तर आता या पिठाचं प्रमाण म्हणजे किती असेल, तर या पिठाचं प्रमाण आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, असं समप्रमाणात मी घेतलेलं आहे। आणि आपल्याकडे जसे घरामध्ये लोक असतील त्याप्रमाणे तुम्ही पिठं वाढवू शकता। तर ह्या पद्धतीने आपण हे पीठ आता मस्तपैकी मळून घेणार आहे। थोडंसं आपल्याला ते मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घेऊन अजून थोडंसं ते जे राहिलेला मसाला आहे असं करून तुम्ही ते मळून घेऊ शकता। तर ह्या पद्धतीने हे बघा, आपलं हे पीठ आता तयार झालेलं आहे। थोडंसं मी तेल टाकून त्याच्यामध्ये मस्तपैकी आता असं मळून घेतलेलं आहे, हे बघा ह्या पद्धतीने। तर हे झालेलं आहे पीठ, आता ते दाखवते तुम्हाला। ह्या पद्धतीने आपलं पीठ रेडी आहे आणि आता एक 10 मिनटं आता आपण असं ठेवून देऊया। तोपर्यंत मी टोमॅटोची चटणी बनवते। जर तुम्हाला अजून काय त्याच्याबरोबर वेगळं काय हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता, खोबऱ्याची चटणी घेऊ शकता, दही, मेन म्हणजे ह्याच्याबरोबर दही खूप सुंदर पद्धतीने लागतं, तर तुम्ही दहीसुद्धा नक्की घ्या। आणि आता हे बघा, मला आता टोमॅटोची चटणी पाहिजे म्हणून मी टोमॅटोची चटणी थोडीशी हे केले, थोडीशी चण्याची डाळ, लसूण 2-3 पाकळ्या आणि टोमॅटो थोडंसं असं रोस्ट करून घ्यायचं आहे। रोस्टेड केल्याने थोडंसं चव जरा बदलते। तर ह्या पद्धतीने आपण रोस्ट करून घेणार आहोत टोमॅटो आणि चण्याची डाळ। तर ह्या पद्धतीने बघा, आणि आता ही चटणी आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। तुम्ही शिजवून सुद्धा टोमॅटो घेऊ शकता। तर आता आपले हे असे 4 असे चपातीचे हे झालेले आहेत गोळे। तर आता मी पराठा टाईपमध्ये लाटून घेते। तुम्ही बघू शकता हे ह्या पद्धतीने आता आपण याच्यामध्ये तेल लावणार आहे आणि आपण जसे पराठ्याचा आकार असतो त्या पद्धतीने आपण जशी घडी ठेवणार आहे त्याच घडीवर आपण ते पुन्हा आपण तेल लावून झाल्यानंतर आपण असं जशी घडी आहे तसेच आपण लाटत जाणार आहे। आणि सोपी आहे ही, कोणालाही जमेल। फक्त ते त्रिकोण घडीवर आपण असं लाटत जायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपला पराठा होऊन जातो। तर ह्या पद्धतीने आता आपण पराठे करून घेतलेले आहेत। तर आता आपण तवा थोडासा गरम करून घ्यायचा आणि गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आता पराठे टाकून घेणार आहोत। तर हा आपला आता तवा तापलेला आहे आणि आता आपण याच्यावर आपण आता पराठा टाकलेला आहे, हे बघा या पद्धतीने। आणि आपल्याला दोन्ही बाजू मस्त शेकून घ्यायचे आणि चटणीबरोबर सर्व करायचे। तर ह्या पद्धतीने आपण असे पराठे सगळे करून घेणार आहोत। हे बघा ह्या पद्धतीने मस्त अशी दोन्ही बाजू आपण खरपूस भाजून घेणार आहोत आणि ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे। थोडंसं तेलाचं किंवा तुपाचं, जरी तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप टाका किंवा तेल आवडत असेल तर तेलही टाकू शकता। तर हे मस्त आता आपण दोन्ही बाजूने शेकून घेतलेले आहे, हे बघा मस्त असं खरपूस भाजून घ्यायची दोन्ही बाजूने। तेल थोडंसं टाकलं की, तेल आणि तूप ह्याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाका। आणि हे बघा हे झालेले मस्तपैकी चविष्ट घरगुती असा पराठा। आणि मुलांना कोथिंबीर खात नसेल किंवा अनेक पालेभाज्या,
तर या पद्धतीने तुम्ही कुठल्याही भाज्याचा वापर करून या पद्धतीने तुम्ही, आणि मिक्स पिठांनी तर अजून चवीला लागते ते पराठे. तर या पद्धतीने आपण हा आपला पराठा आता झालेला आहे. तसं गरमागरम मस्त पराठा आपल्या चटणीबरोबर सर्व करून तो मस्तपैकी सकाळचा ब्रेकफास्ट हा मस्त मध्ये नाश्ता पोटभरीचा. आणि तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. खूप छान होतो हा. आणि बाहेरचं खाण्यापेक्षा हे बेस्ट आपलं थोडंसं, आणि पोटभरीचं आहे, कोणालाही आवडेल. आणि घरातली घरगुती चव असल्यामुळे अजिबात त्रास होत नाही पोटाला. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अजून तुम्हाला मसाले हवे असेल एखादी चटपटीत अजून काहीतरी, मी तीळ टाकलेलं नाही आहे, तीळसुद्धा तुम्ही ह्या पराठ्यामध्ये टाकू शकता. कोणाला शेंगदाण्याचा कूट हवा असेल तोही टाकू शकता. आपल्या आवडीनुसार तुम्ही जसं खाल तसं तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये अनेक भाज्या आपण मिक्स करू शकतो. जसं आलं गाजर आलं, बीट आलं, वेगवेगळ्या पद्धतीचे आपण हे पराठे करू शकतो. नेक्स्ट टाइम आपण बीटाचा पराठा करणार आहोत, तेही तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करायचं. हा सकाळचा एक असा हलकासा असा एक नाश्ता होऊन जातो. तर नक्की एकदा बनवून बघा. चित्राज फूड अँड जर्नीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने आपण नक्कीच वेगवेगळ्या पद्धतीने आपण पराठे बघूया. तर तुम्हाला हा कसा वाटला कोथिंबीरचा पराठा आणि मिक्स पिठं होती त्याच्यामध्ये, तर हा कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये मला सांगा. आणि आपण आता थोडंसं हळूहळू, माझा जरा मोबाईल सपोर्ट करत नसल्यामुळे माझे व्हिडिओ जेवढे बनवले होते व्हिडिओ ते सगळे माझे डिलीट झाले. माझा मोबाईल सपोर्ट करत नसल्यामुळे माझे व्हिडिओ काही मला दाखवायला होत नाहीत. शक्यतो मग मी शॉर्ट व्हिडिओमध्ये माझे सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत. जसं जमेल तसं मी करते. माझा मोबाईल जरा सपोर्ट करत नाही. तर नक्कीच तुम्ही आता